अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। भाजपाचे अधिकृत उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात चुकीचे वक्तव्य करणाऱ्या माजी आमदार विलासराव जगताप यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शेंडगे आणि अरविंद तांबेकर यांनी केली। सांगलीमध्ये प्रमोद शेंडगे आणि अरविंद तांबेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते। विलासराव जगताप यांची मुळातच विचारसरणी ही काँग्रेसी आहे। ते काँग्रेसी वृत्तीचे आहेत। त्यांचा स्वभाव हेकेखोर आणि हम करे सो कायदा असा आहे। त्यांच्या मागचा बोलवता धनिक कोण याचा शोध घेतला जाईल। विलासराव जगताप हे काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखी वक्तव्य करतात। जगताप यांना सायंकाळी 6 नंतर किंवा सकाळी 11च्या आत भेटायला गेलेल्या लोकांना विचारा काय परिस्थिती असते। वयोमानाने जगताप यांचा तोल चाललाय। यापुढे त्यांनी अशी वक्तव्य केली तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही शेंडगे आणि तांबेकरांनी दिलाय। सांगली लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीमार्फत संजय काकाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। जनमताचा कौल न घेता, निरीक्षकाचा विचार न करता आणि कार्यकर्ते आणि नेतेमंडळीचा विचार न करता भारतीय जनता पार्टीने ही उमेदवारी लादली गेल्यामुळे संजय काकाच्या उमेदवारीला माझा विरोध आहे। त्याची कारणं अशी आहेत की संजय काकांना झेडपीमध्ये गद्दारी केली, सांगली महापालिकेमध्ये गद्दारी केली, मार्केट कमिटीमध्ये गद्दारी केली। एवढंच नाही तर माझ्या आमदारकीच्या वेळेलासुद्धा त्यांनी गद्दारी केल्यामुळं आणि आमचेच कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न गेले अनेक वर्षे ते करतात। त्यामुळं आमचा त्या उमेदवाराला स्पष्ट विरोध आहे। याची पक्षाने दखल घ्यावी। त्याचप्रमाणे विरोधी पक्षामध्ये राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आहेत, काँग्रेसमध्ये विश्वजित कदम आहेत। हे दोघंही उमेदवार लोकसभेच्या उमेदवाराच्या बाबतीत मूग गिळून गप्प आहेत। त्यांनी याच्यावर ठोस निर्णय घेऊन हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असतानासुद्धा ते दोघं काही बोलत नाहीत। त्यांच्या अंतर्गत संजय काकाशी सेटलमेंट आहे की काय अशा प्रकारची शंका येते। त्यामुळे त्या दोघांनी चांगला सक्षम उमेदवार उभा करावा आणि आमचा दुष्काळी फोरम विचार करून कुणाला पाठिंबा द्यायचा त्याचा निर्णय नंतर घेण्यात येईल। मला वाटतं की भारतीय जनता पार्टी ही एक वेगळा ढाचा घेऊन चालणारी, एक वेगळ्या पद्धतीचं काम करणारी पार्टी आहे की त्या पार्टीमध्ये निरीक्षक, वरिष्ठ नेते, पार्लमेंटरी बोर्ड आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मीटिंग होऊन ही उमेदवारी ज्याची लोकांच्यामध्ये जे चालतात, लोकांच्यामध्ये काम केलेलं आहे, ज्यांची उमेदवारी लोकांच्यामधून निवडून येण्यासारखी आहे अशा उमेदवाराला त्यांनी उमेदवारी देण्याचं निश्चित केलेलं होतं। त्यामध्ये खासदार संजय काकांच्या बाबतीमध्ये जिल्ह्यामध्ये 3-4 सर्वे होऊन संजय काकांना उमेदवारी देण्यात आली। आता ही उमेदवारी पार्लमेंटरी बोर्डानं दिलेली असताना, वरिष्ठ नेत्यांनी दिली असताना जगताप साहेबांनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा निर्णय जगतापांना मान्य नाही का असा एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक प्रश्न पडतो। दुसरं, या जगतापांची मुळातच विचारसरणी ही काँग्रेसी आहे, ज्या काँग्रेस वृत्तीची आहे। ज्याप्रमाणे त्यांचा स्वभाव हेकेखोरपणाचा आहे आणि त्या हेकेखोरपणामुळं भारतीय जनता पार्टी ही जतमधून फार बिकट अवस्था जतमध्ये झाली होती पाठीमागच्या काळामध्ये। ज्या पद्धतीनं काँग्रेस देशात संपली तशीच अवस्था त्यांनी भारतीय जनता पार्टीची जतमध्ये केली होती। आता तिथं पक्षानं दुसऱ्या उमेदवारांच्याकडं, दुसऱ्या लोकांच्याकडं जबाबदारी देऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करते। जगताप साहेबांनी तालुक्याच्या ठिकाणी एक प्रेस घेतली होती मागल्या 2 दिवसापर्यंत, तोपर्यंत बी आमचं काही मत नव्हतं। पण त्यांनी अचानकपणानं सांगलीला येऊन प्रेस घेणं आणि त्यामध्ये संजय काकांच्यावर डायरेक्ट बेछूटपणानं आरोप करणं, बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।